आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बाई, डोकं नको खाऊ. मी कामात आहे. तुझ्या सुट्टीचा नंतर बघू. चल. मॅडम, तू कशी काय इथे? हवालदार. नाही ऐका ना, त्यांची काही चूक नाहीये. खरं तर मी खोटं बोलून इथे आलीये. मी सांगितलं की बाथरूमला जायचं आणि मी इथे आली. मला ना माझ्या मुलीशी बोलायचंय. प्लीज प्लीज माझ्या घरी फोन लावून द्या ना प्लीज. हो, आधी तुम्ही मोठ्या पदावर होतात, आता गुन्हेगार आहात. तीच वागणूक मिळणार तुम्हाला. भलते सलते लाट चालणार नाही. जा तुमच्या कोठडीत जा. ए कविता, ड्युटी करता की मस्करी करता? ती इथे येईपर्यंत लक्ष कुठे होतं तुमचं? मोबाईल वरती गेम खेळत होतात. ड्युटीवरती आहेस ना तू? लक्ष कुठं असतं तुझं? मॅडम ऐका ना प्लीज, त्यांना नका ओरडू. खरं तर चूक माझी आहे. मी त्यांना तू गप्प बस. आमचं आम्ही बघून घेऊ. कविता, चला ना घेऊन जा. चला. जर हिला अटक झाली ही बातमी तू लावलीस ना मुद्दाम टीव्हीवर? हा, मुद्दाम लावलीस, बरोबर आहे? आणि तिला धनंजयकडे तू पाठवलंस एकटीला. का केलंस असं? का केलंस असं? हो माई, मी सगळ्यांसमोर खोटं बोलले. मी सावीला उचकवलं होतं. का पण? मी सांगितलं होतं. सॉरी माई, पण आपण सुंदरीला आणि तिच्या परिवाराला इथे त्रास देण्याकरिताच ठेवलंय ना, म्हणून मी यावेळेस सावीवर निशाणा लावला. पण माई, तुम्हाला राग आला असेल तर सॉरी. मी यानंतर अशी चूक करणार नाही. मला राग आला का? अगं मला कशाला राग येईल? हा, माहिती तुम्हाला आवडलं नाही का नाही आवडणार? मला भयंकर आवडलं. मला वा 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 वा. आयुष्यात पहिल्यांदा तू छान काम केलंस. काय बक्षीस पाहिजे तुला? सांग मला, काय बक्षीस पाहिजे तुला माझ्याकडून? खरंच माई, आवडलं तुम्हाला? येस. मी किती घाबरले होते. पण माई, तो आदित्य, त्याला तसं वागावं लागतं ना, सगळ्यांसमोर दाखवता येत नाही ना, त्यामुळे त्याला ते थोडंसं कन्सर्न असल्याचा अभिनय करावा लागतो. आणि सावीवर माझं प्रेम आहे असं पण त्याला दाखवावं लागतं.